महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था. विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता. ठेवा समतात, राहा बिनधास्त. 99.71% ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित. समता पतसंस्था, कोपरगाव. गाडी पुढे घ्यायच्या पिरियडमध्ये टाकू दे बाटल्या. पण ते पहिले गाड्याला काढ. सारखं पेट्रोल काय बाटल्या भरून राहिला. गाड्या काढूया पहिले. पेट्रोल पंप 3 दिवस बंद राहणार अशी बातमी कोपरगाव तालुक्यात पसरताच सर्व वाहनधारकांची मोठी धांदल उडाली असून पेट्रोल पंप का बंद राहणार कोणालाही माहीत नसताना सर्वांनी सायंकाळच्या सुमारास पेट्रोल पंपावर धाव घेतली आणि अचानक कोपरगाव शहरासह तालुक्यातील पेट्रोल पंपांवर आपापल्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी डिझेल भरण्यासाठी अचानक मोठी गर्दी जमा झाल्याचं पाहावयास मिळालं. या संदर्भात पेट्रोल पंप व्यवस्थापक यांच्याकडून माहिती घेतली असता मनमाडीतून टँकरनं जो पेट्रोल पुरवठा केला जातो त्या ट्रान्सपोर्ट कंपन्यांनी 2 दिवसांपासून त्यांच्या मागण्यांसाठी संप पुकारला असून तो अद्याप मिटलेला नाही आणि त्यामुळे पेट्रोल पंपावरील पेट्रोल साठा कमी होत चालला असून जर हा संप मिटला नाही तर ग्राहकांची मोठी गैरसोय होणार आहे. शासनानं यावर लवकरात लवकर तोडगा काढून पेट्रोल डिझेल पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे व नागरिकांनी वाद न घालता लाईनमध्ये पेट्रोल डिझेल घेऊन सहकार्य करावे अशी विनंतीही केली आहे. दरम्यान कोपरगाव शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी नागरिकांची मोठी धांदल उडाली होती. अनेकांचे नंबरवरून बाटलीत पेट्रोल देण्यावरून वाद होत होते. यावेळी वाहन चालकांनी आपल्या संतप्त अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. परिस्थिती अशी आहे, 2 ते 3 दिवस पेट्रोल पंप बंद राहणार आहे असं आम्हाला समजलं. त्याच्यानंतर आमची धांदळ उडाली. आमची दररोजची दुधाची गाडी आहे. बरं टाकून डिझेल टाकणार किती? पेट्रोल वाटप राहते ते राहतं, गाडीला दररोज लागतं. आता सध्या परिस्थिती अशी झाली, आम्हाला दररोज 2000 रुपयाचं गाडीला डिझेल लागतं. टाकून 3 दिवसात स्टॉक टाकता येणार आहे का? नाही टाकता येणार. डिझेलची टाकी तेवढी पण नाही मोठी. ड्रम आणले, 3-4 ड्रम आलेले, ते ड्रम घेऊन आलेलो आहे भरण्यासाठी. ते कशामुळे बंद आहे काय कळाना. नेमकी धांदळ उडून गेली आमची. किती वेळ झाला तुम्ही इथे? 2 तास झालो. आम्हाला पेट्रोल सुद्धा भेटाना, डिझेल भेटाना. तिकडे फार वादमीट चालू झाले. काय प्रश्न शासनाने याकडे लक्ष देऊन काहीतरी काय केलं पाहिजे ना काहीतरी. नेमकं काय आहे काय नाही आणि नेमकी कशामुळे बंद आहे हे सुद्धा समजाना. लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. नेमका काय झालंय काय नाही बा त्याचं काही. लोक म्हणते बंद राहणार आहे 2-4 दिवस म्हणून आहे गर्दी. आज या ठिकाणी कोपरगावमध्ये अशी अफवा पसरत आली की पेट्रोल मिळणार नाही, 2 दिवस संप आहे काय आहे. या कारणाने नागरिक हैराण झाले आणि शासनाने याची काही दखल घ्यावी. आणि एवढी गर्दी आहे याच्यावर कोणी बोलायला तयार नाही, कोणी सांगायला तयार नाही. सर्वसाधारण लोक गर्दी एवढी अशी झाली आहे का कोणाला काहीच कळेना. कसला संप आहे काही हे कळेना, काही ते कळेना. आणि मी स्वतः माझी गाडी घेऊन इथं थांबलोय, माझे 2 मित्र थांबले. काय गर्दी, कशासाठी गर्दी आहे काहीच विषय नाही. हे काय चाललंय हे कळेना. काही अफवा आहे त्याच्यावर काय विचार आहे तर काही नाही. हे बाकी सगळ्यांचं कळव असं माझी विनंती आहे. प्रशासनाने काहीच निर्देश दिले नाही. याच्या प्रशासनाने काही निर्णय नाही, कोणाला काही माहिती नाही आणि अशा अफवा कोणाला पसरू नये असं माझं ते मत आहे. बोल आपले माहिती सर. तुमचं नाव सांगा. सुभाष जाधव. काय पोस्ट आहे तुमची? सुभाष जाधव मॅनेजर. हां काय संपाचं काय नेमकं कारण? जेव्हा म्हणजे भारत पेट्रोलियमच्या जे ट्रान्सपोर्टिंगचे जे टँकर्स वगैरे ड्रायव्हर वगैरे आहेत या ट्रान्सपोर्टवाल्यांचा संप चालू झालेला आहे. तर त्यांच्या मागणीमुळे सर्व बंद पडलेले आहे, कोलमडलेले आहे, सर्व व्यवस्था कोलमडलेली आहे. तर ट्रान्सपोर्टिंग बंद झालेली आहे. त्याच्यामुळे हे अशी पोझिशन ओढून आलेली आहे. काय परिस्थिती राहील साधारणतः जर त्यांचा संप मिटला नाही? 1-2 दिवसात ते मिटायला पाहिजे. हे इतके दिवस चालू शकत नाही कारण हे जीवनावश्यक वस्तू आहे.
त्याच्यामध्ये ही व्यवस्था इतके दिवस बंद राहू शकत नाही. साधारण एखादा दिवस गेला, कालपासून बंद पडलेले आहे, आजचा पण दिवस गेलेला आहे. एखाद्या वेळी उद्या ते सॉल्व्ह व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. जर नाही झाला तर काय परिस्थिती राहील? नाही झालं तर ही परिस्थिती म्हणजे अशी हवालदिल होईल का डिझेल पेट्रोल म्हणजे ट्रान्सपोर्टिंगचे सर्व वाहनं म्हणजे एका जागेवर खेळले जातील, हालचाल होणार नाही, बाजारपेठावर हालचाल होणार नाही, सर्व प्रकारचे वाहतूक बंद पडून जाईल, जीवनावश्यक वस्तूचं वाहतूक बंद पडू शकते. वादावर बोला, येईल वाद चालू आहे. ते पाहिजे वाद पंपावर वाद चालू आहे. लक्ष द्यायला कोण डिपार्टमेंट नाही, बाकीचं प्रशासन नाही, काय लक्ष चाललं आहे हे जनतेचे हाल नाही झाले पाहिजे असं माझं मत आहे. सगळ्यांनी याच्यावर काळजी घ्यावी आणि लोकांना त्रास होऊ नये, सर्वसामान्य लोकांना त्रास होऊ नये अशी माझी विनंती आहे. कोपरगाव तहसीलदार साहेबांनी यावर त्वरित लक्ष घालावे. वरील अध्यक्ष आपल्या त्यांच्यावरचे जे अधिकारी असेल त्यांनी लक्ष घालावे अशी माझी विनंती आहे. आणि लोकांना वेटीस धरू नये, काय असेल तर सरळ शासनाची काय वरून पंपावलं काय धोरण आले असेल त्याचे ते राबवावे अशी माझी विनंती आहे. नवीन वर्षामध्ये सरकारने पण सगळ्यांना पेट्रोल घ्यायला लावलेलं आहे. आज मी कैलास शेळके, सेवा कॉर्नर पेट्रोल पंप कोपरगाव, मी मॅनेजर म्हणून काम बघतोय. तर आज 2 दिवसापासून मनमाडून जो टँकरचा सप्लाय होतो त्या ट्रान्सपोर्टवाल्यांचा संप असल्यामुळं माल टिकून मिळत नाही. त्याच्यामुळं लोकांमध्ये अशी अफवा पसरली की 3-4 दिवस पंप बंद राहणार. त्याच्यामुळं प्रत्येकजण काय होतं, पेट्रोल डिझेल भरून ठेवतो आहे आणि आपली गैरसोय टाळण्यासाठी लोक सरळ पंपावर मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल खरेदी करत आहेत. आणि त्यामुळं थोडंसं शॉर्टेजचं प्रमाण सगळीकच निर्माण झाल्यामुळं प्रत्येक पंपावर गर्दी वाढली. आत्तापर्यंत किती दिवसापासून यांचं सप्लाय बंद झालाय तुमच्याकडे पंपावर? साधारण कालपासून बंद झालं. ते तशी परवा इंटिमेशन दिली होती कंपनीने, पण आम्हाला वाटलं त्याच्यातून मार्ग शासन मार्ग काढेल, पण काय अजूनपर्यंत काही मार्ग निघाला नाही. त्याच्यामुळं शॉर्टेज येऊ राहिले. शासन त्याच्यावर जर शासनाने त्वरित तोडगा काढला तर ताबडतोब डेपो ट्रान्सपोर्टवाले डेपो चालू करतील. आपल्यापर्यंत कोपरगाव तालुक्यातील म्हणजे सपोज तुमच्या पेट्रोल पंपावरील पुरवठा किती दिवस चालू शकतो? आता जो आमचं तर फक्त आता E20चे पेट्रोल शिल्लक आहे, पेट्रोल डिझेल दोन्ही जवळ संपले. जर त्यांचा सप्लाय सुरळीत झाला नाही तर बंद राहणार, जनतेची गैरसोय होणार. शासनाने याच्यावर लवकर जर तोडगा काढला तर आज किंवा उद्या तर सप्लाय डेपोकून चालू होऊन जाईल आणि सर्व पंप चालू होऊन जातील, जनतेची गैरसोय टळेल. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.